हॅलो फ्रेंड्स, इथे बघा आज मी आलेली माझ्या आईकडे. किती डबल तगरीची फुलं आलेली आहेत बघू शकताय तुम्ही. पूर्ण फुलांचं झाड असं गच्च भरलेलं आहे. इथे गुलाबाचं झाड आहे पण त्याला अजून काही फुलं आलेली नाहीत, कळ्या आलेल्या आहेत भरपूर. आता ह्याची मी फुलं काढून घेते. इथे मी याचा गजरा नाही करणार आहे, हार करणार आहे. देवांसाठी आपला हार करून घेणार आहे, त्याच्यासाठी मी काही फुलं काढून घेते. इथे मी काही फुलं काढून घेतलेली आहेत या झाडावरची. इथे फळांची झाड आहेत, आंबा आहे, इथे फुलांची झाड आहेत, सीताफळचं झाड आहे अजून छोटा आहे, जांभळीचं झाड आहे, हे पपई आहे आणि हे जांभळीचं झाड आहे. खूप आलेलं पण आता कमी आहे. घराची मागची बाजू आहे. ही लाकडं चूल पेटवण्यासाठी लाकडं. अजून ह्या बाजूला इथे बघा किती कळ्यांनी भरलेले. इथे सुद्धा फुलं आलेली आहेत. भरपूर पाऊस पडून गेलाय तर छोटं छोटं इथे बघा असे गवत किंवा काही फळभाज्यांची झाडं होती ती आलेली आहेत. ही छोटी जी झाडं आहेत ना, ही शिरावी त्याची झाडं आहेत. भरपूर इथे पावसाळ्याच्या ह्याच्यात भाज्या लावतात ना, तर त्याचं बी पडलेलं आहे, त्याची झाडं आलेली आहेत. हे छोटंसं चिक्कूचं झाड आहे. किती छोटं आहे बघा. हे हार्डली 3.5-4 फुटाचं झाड असेल. त्याला किती चिकू आलेले आहेत तुम्हाला जवळून दाखवते. इथे बघा, इथे 2 आहेत, इथे छोटा आहे, तिकडे आतल्या बाजूला पण भरपूर सारे चिकू आलेले आहेत. इथे बघा गच्च असं भरलेलं आहे. अजून छोटे छोटेच येत आहेत. फुलांत बघू शकता तुम्ही भरपूर अजून येणारे आहेत. छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत. घरी अशी गावची फळं फ्रेश, कोणताही केमिकल नाही, काही नाही आहे. फळं खायला मजा येते. इथे सुद्धा फुलांची झाड आहेत. त्याच्यावरती बघितलं तुम्ही सरडा आहे. या फुलांना ना एक गोडवा असा वास आहे, सुगंध आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर ना सरडे येतात. खूप दिसायला सुंदर फुलं आहेत. त्या फुलांचं नाव मला माहिती नाही काय, पण दिसायला खूप सुंदर पिवळा असा गडद रंग आहे. त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सकाळी सकाळी सगळे कोंबडे ओरडत आहेत. हे बघ कोंबडे आळशे झालेत बघ बाईने. सगळे येऊन झाडांवरती बसलेत ना, झोपलेत बघ. सगळ्या घरच्या कोंबड्या आहेत. पेरू खातात. जाऊ दे, कोंबड्यांनी तरी कधी पेरू खायचे. हा, चांगलं मटण भेटेल तेच. किती मस्त, किती गच्च भरलाय पेरू. व्हिडिओ किती दिसते काय माहिती. खूप सारे पेरू आलेले आहेत. चढशील का वरती? गावची मुलं झाडावर चढायला एक्सपर्ट. सांभाळून. किती मोठे मोठे पेरू आलेले आहेत. मला दिसतायत का माहिती नाहीये. इथे हे लिंबाचं झाड आहे ना, त्याच्यामध्येच लिंबाचं झाड आहे पण पेरूने त्याला पूर्ण घेरलेलं आहे. ना बाहेर टाकून दिलेत. पूर्वी आमच्याकडे धान्य ठेवायला करायचे, पण आता सगळं डेव्हलप झालंय, सगळं ड्रम्स आले, त्याच्यामुळे कोणी वापरत नाहीये. तू पण चढते, सांभाळून चढ. हा, पिकलेले काढ चांगले, जास्त वरती नको जाऊ. किती रुंद गेलेले आहे तुम्हाला दाखवते.
किती मोठा आहे बघा. दुरून तुम्हाला दिसत असेल किती मोठा झाड आहे. ही पेरूची फुलं आहेत.